राणा पाटलांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. दगड कैलास पाटलांना मारलाय, पण त्याचा नेम ओमराजेंना बसलाय. धाराशिवच्या राजकारणाची सारी समीकरणच भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राबवलेल्या ऑपरेशन लोटसने बदलून टाकलीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगरची धाराशिवच्या स्थानिक राजकारणातही राबवण्याची चर्चा सुरू असतानाच राणा पाटलांनी फोडाफोडीचं ऑपरेशन लोटस फत्ते केले. कळंब नगरपालिकेतून राणा पाटलांनी ठाकरेंच्या सेनेलाच बेदखल केले. पालिकेच्या राजकारणातूनच ठाकरे सेनेला हद्दपार केले. ठाकरे सेनेचे धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्यासाठी मोठा झटका आहे. पण या झटक्याचे खरे आदरे हे शिंदे गटात गेलेले फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांना बसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच या व्हिडिओत आपण राणा पाटलांनी ऑपरेशन लोटस राबवून ओमराजेंना माहितीत येऊनही सुट्टी नसल्याचा इशारा कसा दिला याचीच इनसाइड स्टोरी उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. 2-1 महिन्यापूर्वीच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मशालीची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका सविस्तरपणे मांडली होती. पैसा आणि पदासाठी नाही तर निधीच्या कमतरतेमुळे सामान्यांच्या कामासाठी मी सत्तेत जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आपल्या लोकप्रतिनिधीची कामं होत नसल्याची तक्रारवजा खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. ओमराजेंच्या या बंडखोरीला ऑपरेशन टायगर नाव मिळालं. यानंतर कळंबमधले त्यांचेच कट्टर समर्थक असलेले ठाकरे गटाचे नगरसेवकही शिंदे सेनेत दाखल होतील अशी धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. तसं झालं असतं तर कळंब पालिकेत शिंदे सेनेचं एखादी वर्चस्व निर्माण झालं असतं. ओमराजेंनी या नगरसेवकांना शिंदे सेनेत आणण्याची सारी तयारी सुरू केल्याची चर्चा होती. त्याचे मुहूर्तही काढून झाले होते. मात्र ओमराजेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या राणा जगजितसिंह पाटलांनी शेवटच्या क्षणी गेम पलटवला आणि ओमराजेंच्या ऑपरेशन टायगरचं ऑपरेशन लोटस करून टाकलं. मग राणा पाटलांनी ओमराजेंचं ऑपरेशन कसं फेल केलं? कळंबच्या स्थानिक राजकारणात शिवाजी कापसे आणि संजय मुंदडा हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार सध्या पालिकेत नगराध्यक्षपद शिंदे सेनेच्या सुंदराताई कापसे यांच्याकडे असून तर इतर पदही शिंदे सेनेकडेच आहेत. म्हणजेच कापसे गटाची सत्ता आहे. त्यामुळं उद्धव सेनेचे नगरसेवक शिंदे सेनेत गेले असते तर कापसे आणि ओमराजेंची कळंबवरची पकड आणखी घट्ट झाली असती. हेच रोखण्यासाठी राणा पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी पडद्यामागून मोठी फिल्डिंग लावली होती. सध्या धाराशिवच्या राजकारणात ओमराजे विरुद्ध मल्हार पाटील असा राजकीय कलगीतुरा सुरू आहे. याच मल्हार पाटलांनी गेल्या काही महिन्यांपासून या सगळ्या नगरसेवकांशी वैयक्तिक आणि सातत्यानं संपर्क ठेवून त्यांना भाजपच्या गोटात खेचण्यात यश मिळवलं आणि 20 ऑगस्ट 2026ला धाराशिव शेजारच्या सोलापूर इथं त्यांचा प्रवेश घडून आणला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कळंबच्या 10 नगरसेवकांनी कमळ हाती घेतलं. यामध्ये उद्धव सेनेचे कळंब पालिकेतील गटनेते संजय मुंदडा यांच्यासह सागर मुंडे, सफरा शकील काझी, जमील मोहम्मद कासिम खाटिक, इंदुमती जयनंदन होसलमल, रुखसाना चांदसवा बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशाताई सुधीर भवर, ज्योती दीपक हरकर आणि काँग्रेसचे एकमेव नगरसेविका अर्चना प्रताप मोरे यांचा समावेश आहे. मुंदडांनी सोशल मीडियाद्वारे हा आपला अंतिम पक्षप्रवेश असल्याचं सांगत भाजप प्रवेशाचं समर्थन केलं. आता आपण पालिकेतलं नेमकं संख्याबळ काय ते जरा समजून घेऊ. कळंब पालिकेतलं संख्याबळ काय? टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार 20 सदस्यांच्या कळंब नगरपालिकेत भाजपचे 6 नगरसेवक होते. आता या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचं संख्याबळ थेट 16वर पोहोचले. पालिकेत त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले. उर्वरित 4 नगरसेवक हे शिंदे सेनेचे आहेत. म्हणजेच या घाऊक पक्षांतरामुळे कळंबमध्ये आता विरोधी पक्ष निवड नावालाच शिल्लक राहिलाय. ठाकरे गटाचे नगरसेवक मोहसिन मिर्झा हे भाजपमध्ये जाऊ शकले नाहीत, कारण परभणी येथील MD ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. 15 दिवसापूर्वीच ही फोडाफोडी झाली असती तर मिर्झा हे आज जेलबाहेर असते, अशी चर्चा या फोडाफोडीच्या निमित्तानं कळंबच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निमित्तानं राणा पाटलांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आपण ही रणनीती काय ते जरा समजून घेऊ. एका दगडात 2 पक्षी मारण्याची रणनीती या राजकीय उलटापालतीमुळे महायुतीनं महाविकास आघाडीचा गेम केल्याचं चित्र दिसत असलं तर यातून खरा गेम हा महायुतीचा गेम केलाय. शिंदे सेनेत गेलेले फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोटात मात्र मोठी अस्वस्थता पसरली. लोकमतच्या बातमीनुसार कळंब नगरपालिकेत नगराध्यक्षपद, बाजार समितीचं सभापतीपद शिवाजी कापसे आणि पंचायत समिती सभापतीपद प्राध्यापक राजश्री वरपे अशी महत्वाची सत्तास्थानं शिंदे सेनेकडे आहेत.
पण आता नगरपालिकेत भाजपचं संख्याबळ थेट 16वर पोहोचल्यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे सेनेची कोंडी होणार असून त्यांची अस्वस्थता वाढली आहे. हे नगरसेवक ओमराजेंबरोबर गेले असते तर शिंदे सेनेची ताकद वाढली असती, पण राणा जगजितसिंह पाटलांनी हे नगरसेवक स्वतःच्या पक्षात घेऊन ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या दोघांनाही एका दगडात दोन पक्षी मारत मोठा झटका दिलाय. फोडाफोडीवर ठाकरे सेनेचं म्हणणं काय आहे? एबीपी माझाच्या बातमीनुसार नगरसेवक फुटणार असल्याची कुणकुण उद्धव ठाकरे यांना आधीच लागली होती. डॅमेज कंट्रोलसाठी त्यांनी सर्व नगरसेवकांना मुंबईत मातोश्रीवर बोलावलं होतं, पण नगरसेवकांनी मातोश्रीच्या बैठकीकडेच पाठ फिरवली. दुसरीकडे ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी या फोडाफोडीवरून भाजपवर आरोप केले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष आमिष दाखवून लोकप्रतिनिधींची फोडाफोडी करत आहे. नगरसेवक गेले तरी मतदार आमच्या सोबतच आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून धडा घेऊ आणि जे सोडून गेले त्यांना आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवेल. अलीकडेच धाराशिवचे पालकमंत्री शिंदे सेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील हेही लवकरच ऑपरेशन टायगर 2चा भाग बनतील असा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झालाय हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय, ओमराजे निंबाळकर तर हे जनतेची कामं करण्यासाठी भाजपच्या मित्रपक्षासोबत सत्तेत गेले तरी त्यांची धाराशिवच्या राजकारणातून सुट्टी नाही असा मेसेज राणा पाटलांनी दिलाय. विशेष म्हणजे मल्हार पाटलांनी खास इंटरेस्ट घेऊन हे ऑपरेशन फत्ते केले. त्यामुळे येत्या काळातल्या ओमराजे विरुद्ध मल्हार पाटील या राजकीय संघर्षाची ठिणगीच या निमित्तानं पडली आहे. अलीकडेच भाजपमधल्या नवे विरुद्ध जुने या वादात राणा पाटील हे धाराशिवच्या राजकारणात कोंडीत सापडल्याचं चित्र होतं, त्यावर त्यांनी केलेली ही कुरगुडी असल्याचं म्हटलं जातंय. त्याचवेळी दोन्ही सेना बॅकफुटवर गेलात. पण तुम्हाला काय वाटतं? हे ऑपरेशन लोटस म्हणजेच ओमराजेंपुढच्या अडचणीत संपणार नसल्याचेही संकेत आहेत. धाराशिवमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनेल का, की जनता कैलास पाटलांच्या पाठीशी उभी राहील? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.